आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, चविष्ट आणि पौष्टिक अशी पालक पुरी. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी ही पालक पुरी तुम्हीही नक्की ट्राय करा. पालक पुरी बनवण्यासाठी आपल्याला अर्धा बाउल पालक लागणार आहे, हिरव्या मिरच्या 5-6 लागणार आहेत, कोथिंबीर आणि थोडासा लसूण लागणार आहे. मिक्सर जारमध्ये आपण घेतलेला पालक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे घेऊन ह्याची छान अशी प्युरी तयार करून घेऊयात. एका ताटामध्ये 3 वाटी गव्हाचे पीठ घेऊयात. पुरी करत असताना गव्हाचे पीठ हे नेहमी चाळूनच घ्यावेत, कारण त्यामधले चाळण जर तसेच राहिले तर पुरी अशी मऊ होत नाही. त्यानंतर पिठामध्ये तयार करून घेतलेली प्युरी टाकून घेऊयात. 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेऊयात. अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. त्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि छान असा एक गोळा तयार करू, पाणी न वापरता. कारण पीठ मळत असताना आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, कारण पीठ जर पातळ झाले तर पुरी आपल्याला लाटता येत नाही आणि ती खुसखुशीतही होत नाही. आपण मळून घेतलेल्या पिठाला तेल लावून घेऊयात आणि पुन्हा एकदा गोळा हलक्या हाताने पूर्णपणे मॅश करून घेऊयात. पुरीसाठी पीठ हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं, मीडियम साईजमध्ये ठेवायचं. पीठ मळून झाले की आपण अर्धा तास पीठ भिजत ठेवून देऊयात. अर्ध्या तासाने पीठ भिजले की त्याचे छोटे छोटे लिंबासारख्या आकारामध्ये गोळे तयार करून घेऊयात. सर्व गोळे तयार झाले की ते झाकून ठेवूयात. जसं लागेल तसा एक एक गोळा घेऊयात. कढईमध्ये तेल घेऊयात. तेल मंद आचेवरती गरम करून घेऊयात. तेल मंद आचेवरती गरम केले की पुरी वरून करपत नाही. त्यानंतर पुरी लाटत असताना आपल्याला पीठ लागणार आहे, तर पिठीसाठी एका प्लेटमध्ये आपण पीठ घेऊयात. त्यानंतर एक गोळा घेऊयात आणि त्याची हलक्या हाताने एक छोटीशी पुरी तयार करून घेऊयात. पुरी तयार करत असताना ती जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची, मीडियम साईजमध्ये करूयात. सर्व पुऱ्या आपण तयार करून घेतल्या आहेत. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पुरी सोडून घेऊयात. 1 मिनिटामध्ये पुरी पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने पुरी आलटी-पलटी करून तळून घेऊयात. पुरी तळत असताना नेहमी पुरी ही मीडियम फ्लेमवरतीच तळावी, कारण लो फ्लेमवरती तळली तर ती कच्ची राहते, हाय फ्लेमवरती तळली तर ती करपली जाते. तयार आहे आपली चविष्ट आणि पौष्टिक अशी पालक पुरी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये. पण एकदम ताजा पालकाचा वापर केलेला आहे, त्यामुळे पुरीला एकदम नैसर्गिकरित्या कलर आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. करायला एकदम सोपी आणि साधी.